मित्रांनो, तरच मिळणार शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना पगार. वित्त विभागाच्या माध्यमातून 27 मार्च 2026 रोजी एक परिपत्रक काढण्यात आलेले आहे. या परिपत्रकाच्या आधारे जे शासकीय कर्मचारी अधिकारी केवायसी करतील अशा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाच एप्रिल आणि मे महिन्याचं वेतन मिळणार आहे. अन्यथा या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं वेतन दिलं जाणार नाही. मित्रांनो, याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं वित्त विभागाचं परिपत्रक आपण पाहू शकता. सेवार्थ प्रणालीमध्ये वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे एप्रिल 2026 देय आणि मे 2026 या वेतन देयका अगोदर ई केवायसी पूर्ण करायची आहे. सदर ई केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांना माहे एप्रिल 2026 आणि माहे मे 2026 चे वेतन वितरित केले जाणार नाही. सदरची ई केवायसी पूर्ण करण्यापूर्वी अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याशी आधार संलग्न केले का ते तपासायचे. आधार संलग्न नसेल तर ते करायचे आणि सेवा प्रणालीत उपलब्ध असलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर बँक खातं त्वरित बदलायचे. सेवार्थ प्रणालीत नोंदवलेला पॅन कार्ड चुकीचा असेल तर तो नव्यानं नोंदवण्यात यावा, त्याची दुरुस्ती करावी. सदर ई केवायसी प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्यक्तशः पूर्ण करून त्याचं प्रमाणपत्र डीडीओ कडे जमा करायचे. ई केवायसी अपडेशन रिपोर्ट मध्ये सदर अधिकारी कर्मचारी यांची नोंद करण्यात येईल आणि सदर नोंद करताना ई केवायसी अन्वये पडताळणी करण्यात आलेला बँक खात्याचा तपशील व सेवार्थ प्रणालीमध्ये नोंदवण्यात आलेला बँक तपशील या दोन्हीमध्ये साम्य असल्याचे नोंद करण्यात येईल आणि याच्यानंतरच एप्रिल आणि मे महिन्याचे जे काही पगार असतील ते पगार वितरित केले जाणार आहेत. सदरचं परिपत्रक हे सर्व जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग, शालार्थ प्रणाली, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कृषीत्तर विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय महाविद्यालये, कृषी विद्यापीठे आणि त्याच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालये, संस्था, आदिवासी विकास विभाग तसेच मान्यताप्राप्त अनुदानित आश्रम शाळा संस्था, वैद्यकीय विद्यापीठ, उच्च तंत्र शिक्षण, कौशल्य विकास विभाग, अधीनस्थ संस्था, शासकीय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, त्यांच्याकडील अधीनस्थ असलेल्या संस्था या सर्वांना लागू राहणार आहे. आणि या परिपत्रकानुसार जर केवायसी केली तरच एप्रिल आणि मे महिन्याचा पगार त्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार आहे. हे महत्त्वाचं असं परिपत्रक आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.